नमस्कार, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला माहिती आहे तुमच्या घरी अजून उत्साहाचं वातावरण असेल, कारण आता आपण आपला उत्सवांचा सिलसिला चालूच आहे नाही का. गणेशोत्सव संपला, नंतर नवरात्र झाली, तसंच दसराही झाला आणि आपल्याला आता ओढ लागली ती दिवाळीची. पण आता हा जो मधला आठवडा आहे ना, तो जरा लोनली झाला असं मला वाटतं. आपल्याला त्याचंही महत्त्व वाढवणं आवश्यक आहे आणि ते वाढवण्यासाठी मी तुम्हाला असे काही छान मस्त रेसिपीज करून दाखवणार आहे. खरं तर माझ्या मनात आलं की आपल्याकडे ना भाज्यांमध्ये भेंडी ही अशी भाजी आहे की ज्याला आपण फारसं महत्त्व दिलेलं नाही आहे. आता या भेंडीला ओकरा सुद्धा म्हणतात किंवा लेडीज फिंगर असंही म्हणतात. भेंडी वानी बोट तुझी, आठवलं ना. तर या भेंडीपासून आपण काय काय बनवू शकतो. आपण घरी जेव्हा आपल्याला काही बनवायचं असेल तेव्हा आपण भेंडी मसाला बनवतो आणि फार फार तर त्या भेंडीच्या कचऱ्या करून आपण त्याची भाजी बनवतो. पण या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय करता येईल का. ॲक्च्युली जगभरात पाहिलं तर भेंडीच्या अनेक रेसिपीज मला आढळल्या आणि त्यातल्याच काही खास रेसिपीज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आजचा आपला हा एपिसोड पाहिल्यानंतर मला अगदी 100% माहिती आहे की तुम्ही लगेच फ्रीज उघडाल आणि बघाल कुठे भेंडी आपल्याकडे शिल्लक आहे का. नसेल तर डायरेक्ट बाजारात जाल आणि भेंडी घेऊन याल. पण मी जी भेंडी खास आपल्या एपिसोडसाठी आणलेली आहे, त्या भेंडी व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय काय साहित्य घेतलंय, कारण आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे मस्त भेंडी टेम्पुरा. यासाठी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. भेंडी, तसंच आपण घेतलंय ताक 1 वाटी, त्याचबरोबर आपण घेणार आहोत 2 ते 3 चमचे बेसन आणि अर्धी वाटी किंवा अराउंड 50 ग्रॅम आपल्याला घ्यायचं मक्याचं पीठ, तसंच मीठ, मिरपूड आणि तळण्याकरता तेल. आपण हे जे मक्याचं पीठ घेतलं आहे ते ॲक्च्युली कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लावर नाही आहे, मक्याचंच पीठ आहे. ज्याच्यापासून आपण मकई की रोटी बनवतो तेच मक्याचं पीठ आहे आणि ते आपल्याला या रेसिपी करता आवश्यक आहे. तसंच ही भेंडी फ्रँकली तुम्हाला सांगतो की किती नैसर्गिक त्याच्यामध्ये रूप आहे त्याचं आणि नेहमी ते मला प्रभावित करतं. भेंडीची भाजी मला स्वतःला खूप आवडते. या नेचरची आपल्याला जी गिफ्ट मिळालेली आहे ना, म्हणजे त्याचं डिझाईन, त्याचं जे टेक्स्चर आहे भेंडीचं, ताजी भेंडी जेव्हा आपल्याला आपल्या समोर आली ना की ती तशीच क्रिस्पी लागते. म्हणजे आपण तशीच्या तशी कच्ची खाऊ शकतो असं मला वाटतं. आणि हे भेंडी ही जी भाजी आहे ना, आपण एवढं महत्त्व त्याला दिलेलं नाही आहे का कोणास ठाऊक. पण आज मी जी रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. सुरुवातीला आपल्याला भेंडीला मॅरिनेट करायचं आहे आणि मॅरिनेट करण्याकरता आपण ताक वापरणार आहोत. सुरुवातीला आपण ही जी भेंडी आहे ती जरा पुसून घेऊया. खूप फार महत्त्वाचं काम आहे, कारण नाहीतर चिकट कापताना आपली सुरीला ते सगळं त्याची क्षार लागू शकतात. सो आपण नुसती ही पुसून घेऊ जरा ओल्या फडक्याने किंवा अशा टिश्यूनी आपण ती पुसून घेऊ शकतो. ओके, एवढी भेंडी आपल्याला पुरेशी होईल. आता भेंडी आधी आपण थोडी साफ करून घेणार आहोत. साफ करून घेण्याकरता आपण ह्याचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स फक्त कट करणार आहोत थोडेसे. सो आपल्याला हे पॉईंट्स नको आहेत आणि नंतर ह्याला अगदी हलकीशी अशी चीर मारणार आहोत फक्त, बस एका बाजूने. सो फार काही त्याचं किचकटीचं काम नाही आहे. ताकातला जो थोडासा आंबटपणा आहे तो आपल्याला आवश्यक आहे. तसंच वरनं मीठ आपण आत्ता घालणार नाही आहोत, आपण फक्त ताकात ही भिजवून ठेवणार आहोत. सो आत्ता आपण ही भेंडी थोड्या वेळ भिजवून ठेवू. एक 10 ते 15 मिनटं आपण ती भिजत ठेवायची आहे. त्याला मस्त विश्रांती देऊया आणि आपण जे मक्याचं पीठ आहे, मक्याचं पीठ आणि बेसन आपण मिक्स करायला घेऊ. आता आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. ते बनवण्याकरता आपण 2 चमचे बेसन या बोलमध्ये काढून घेऊ आणि मक्याचं पीठ साधारणतः अर्धी वाटी, जास्त आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी आपण मक्याचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे बेसन. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू आणि चवीला मिरपूड. ओके, आपण थोडीशी मिरपूड घातली आणि आपल्याला लागेल थोडंसं पाणी. आता टेम्पुरा बनवताना एक गंमत अशी की जेवढं गार पाणी आपण वापरू तेवढं ते क्रिस्पी होतं, म्हणजे भजी आपली क्रिस्पी होते. सो मस्त चिल्ड एकदम फ्रीजमधलं गार पाणी आपण वापरायचं. आपण पातळ असं पीठ बनवणार आहोत. खूप घट्ट बनवायचं नाही आहे, भजीसारखं बनवायचं नाही आहे, खूप घट्ट. वंडरफुल. अजून पाणी लागेल.
मीठ याच्यामध्ये आता तुम्हाला जर का तिखट बनवायचं असेल तर थोडंसं तिखट ॲड करू शकता, पेप्रिका ॲड करू शकता. कॅरिबियन कंट्रीजमध्ये पेप्रिका ॲड करतात. पण मला असं वाटलं की आपल्याला मक्याचं पिठाची फ्लेवर आणि ताकाचा थोडासा आंबटपणा, खुसखुशीतपणा आणि थोडासा या ताकाचा आंबटपणा प्लस भेंडीची त्याची नैसर्गिक चव, त्यामुळे वरनं अजून तिखट किंवा कोथिंबीर, अजून पुदिना, अजून वेगवेगळ्या टाईपच्या चटण्या वगैरे घालायची गरज नाही आहे. डन. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही जी भेंडी आहे आता आपल्याला ती याच्यामध्ये बुडवून आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायची. ग्रेट. आपण ही भेंडी मस्त तळून घेऊ, थोडीशी खुसखुशीत आणि क्रिस्पी. आपण याला टेम्पुरा म्हटलेलं आहे, भेंडी टेम्पुरा. त्यामुळे मी याच्यावरती खूप बेसनाचं किंवा मक्याच्या पिठाचं अगदी खूप जाडं आवरण दिलेलं नाही आहे. तुमच्या लक्षात येईल की मस्त थिन लेअर, त्या पिवळ्या रंगाची थिन लेअर त्याच्यावरती आहे आणि एकदम ब्राईट असा हिरवा रंग त्या भेंडीचा झालेला आहे. टेस्टबद्दल मला विचाराल तर इट इज गोइंग टू बी माइंड ब्लोईंग, कारण ताकाचा मस्त थोडासा आंबटपणा त्याच्यामध्ये उतरलेला असणार आणि खुसखुशीतपणा, कुरकुरीतपणा त्या मक्याच्या पिठाचा आलेला आहे त्याच्यावरती. तळल्यानंतर एकदम खाल्ल्या तुम्हाला तुमचं मन एकदम उफ असं होईल. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आज घरी बनवायची असेल तर साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती नीट लिहून घ्या. भेंडी टेम्प्युरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भेंडी, ताक, 2 ते 3 चमचे बेसन, मक्याचं पीठ, मीठ आणि मिरपूड. कृती: टोकाकडचा निमुळता भाग कापून भेंडी ताकामध्ये 10 मिनिटं भिजवून ठेवावी. एका बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन घेऊन मक्याचं पीठ, त्यामध्ये मीठ, मिरपूड आणि पाणी घालून पातळसर बॅटर तयार करावं. ताकामध्ये भिजवलेली अख्खी भेंडी या बॅटरमध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावी.